नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीचं करिअर अड्डा. DMER भरतीची आन्सर की आली, ऑब्जेक्शन प्रक्रिया संपली. आता सगळ्यांचा प्रश्न फायनल मेरिट लिस्ट कशी लागणार. तर मित्रांनो, यावेळी DMERने स्पष्ट सांगितलं आहे की फायनल मेरिट नॉर्मलायझेशन प्रोसेस नुसार लागणार आहे. आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय? DMERची परीक्षा अनेक शिफ्ट्समध्ये झाली. काही शिफ्ट सोप्या, काही कठीण होत्या. म्हणून सगळ्यांना समान न्याय मिळावा म्हणून DMER प्रत्येक शिफ्टचं सरासरी गुण मोजून सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स एका समान पातळीवर आणतो. थोडक्यात सांगायचं तर, तुमचे रॉ मार्क्स थोडे कमी असले तरी नॉर्मलायझेशन नंतर गुण वाढू शकतात. फायनल मेरिट लिस्ट याच पद्धतीने तयार होणार आहे आणि त्यानंतर लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होईल. म्हणून शांतपणे वाट बघा आणि तयारी सुरू ठेवा. अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा रवी करिअर अड्डा.